कोकणात जात असतात. आकाश नावाचा मुलगा असतो, त्याला आता जोरची लागलेली असते, बाय कंट्रोल असतो, तर फक्त रस्ता मोजत असतो. 20-25 मिनिटं तो रान कंटिन्युअस चालू असतो. मग तो संपतच नाही. एक सोबत 10-15-20 म्हशी अशा चरायला नेतात दुपारच्या वेळी. ते त्यांना रात्री दिसतंय. आकाश नंतर नोटीस करतो की रोहन यांना थोडा विचित्र वागतोय रे, ह्याच्याकडे रागाने बघतोय. अचानक एक टेम्परेचर मध्ये ड्रॉप होतो. तो बघतो की यांना तो जंगल परत लागतो आणि संपतच नाहीये. चकवा लागलाय. जेव्हा घाटात नाही त्याची बस जात होती ना, अचानक बोलतो एक म्हातारी आजी टाईप असेल, अचानक बसच्या समोर आली आणि त्या ड्रायव्हरला पण नाही कळलं करू काय, आणि उडवलं या लोकांनी. तो बोलला नाही थांबव, उगाच आपण कोणाची तरी मर्डरची केस बीस लागेल. कंडक्टर होता तो बोलतो आपण बसने एका बाईला उडवलंय, रक्त कुठे सांगा किंवा डेंट कुठे सांगा. गाडीला काहीच नव्हतं. 11 प्लेअर होते, त्याच्यात 2 प्लेअरला 23 लोकांनी मारून ठेवलं. मारले तरी गेम चालू आहे ऑलिम्पिक्स वर्ल्ड स्टेज वरती. लोकांना कळलं पाहिजे की पॅलेस्टाईन किती स्ट्रॉंग आहे इस्रायल पेक्षा. आता ह्या लोकांनी बोलले की आपण हा बदला घ्यायचा. जे टेररिस्ट होते, ज्या प्लेअरला त्या लोकांनी मारलेला, आणि जो टेररिस्ट आहे त्याच्या ब्लड लाईन मध्ये जे आहे, त्याची बायको, त्याचा मुलगा, काका सगळ्यांना मारला नाही, पूर्ण खानदानला. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्या बरोबर परत एकदा सिद्धेश आहे. तर जसं येस भाई, कसा आहेस तू? जसं तुम्ही लास्ट टाइम बघितलेलं की आपण सिद्धेश बरोबर खूप हॉरर झाले, परत खूप डार्क, सायंटिफिक, हिस्ट्री, असे व्हेरियस टॉपिकवर, खूप वेगवेगळ्या टॉपिकवर आपण डिस्कस केलेलं. भूतांबद्दल तर बोलणारच आहोत, पण असे जे माणसातले भूत आहेत, जे आपली डार्क हिस्ट्री आहे, तर त्याबद्दलही डिस्कस करणार आहोत. सो आजचा पॉडकास्ट खूप चांगला असणार आहे आणि खूप भारी असणार आहे. पण मला भाई एका गोष्टींनी स्टार्ट करायचं. जसं आपण लास्ट टाइम ते हॉररवाला एक एपिसोड केलेला, त्यात आपण बोललेलो की टाइम पॅराडॉक्स वाली एक काकी होत्या, ते अचानक एका बंद खोलीत गेल्या आणि आपण ते वेगवेगळ्या डायमेन्शन मधून वगैरे कव्हर केलेलं असं पॉसिबिलिटी की एक वेगळ्या डायमेन्शन थ्रू त्या बंद दरवाज्यात त्या खोलीत गेल्या. सो एक असंही म्हणजे मी वाचवतो की आपल्या इकडे कोकणात एक अजून एक टॉपिक खूप पॉप्युलर आहे, ते म्हणजे चकवा. चकवा म्हणजे तेही एक पॅराडॉक्सच आहे, ग्लिच आहे. माणूस त्या एक लूप मध्ये अडकतो, त्या सेम रस्त्यावर वारंवार येतो आणि तिथून बाहेर नाही निघत. म्हणजे चकव्याचं एक बेसिक कॉन्सेप्ट जेव्हा मी वाचतो ते असं होतं की असे काही माणसं असतात जे रोड ऍक्सिडेंट मध्ये ज्यांची डेथ होते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण राहतात ना, कारण ऍक्सिडेंशियल डेथ असते त्यांची. सो त्यांच्या खूप अशा इच्छा असतात. सो तर ते जास्त करून चकवा ते चकवा बनतात आणि त्यांची सोल तिथे ट्रॅप झाली, त्यामुळे ते तुम्हालाही ट्रॅप करायला बघतात, ते सेम रस्त्यावर. स्टोरी आहे माझ्याकडे आणि ही गोष्ट मी इंटरनेटवर वाचली होती भाई, आणि ही पुण्यातली आहे. म्हणजे एक कॉलेज किंवा एक क्लासचा ग्रुप असतो, म्हणजे तर ते लोक मित्र आणि त्यांचे टीचर्स, ते लोक एका ट्रिपवर जातात. सो ट्रिपवर जातात आणि तिथे असं होतं की ते लोक कोकणात जात असतात, मे बी पुणे टू कोकण किंवा मुंबई असं कोणता तरी रूट असतो. सो तिथे जात असतात, तिथे दिवसभर फिरतात, 1 डे ट्रिप असते, रात्री ते लोक रिटर्न येत असतात. सो रिटर्न येते वेळी आहे ना, असं होतं की एक मुलगा असतो, आकाश नाव पकडू आपण त्याचं. आकाश नावाचा मुलगा असतो आणि त्याचे काही मित्र असतात. तर ते लोक रिटर्न येत असतात आणि आकाशला ना जोरात वॉशरूमला होते, त्याला सुला होते, आपण आपल्या भाषेत बोललो त्याला सुला होते, आणि त्याला जोरात लागलेली असते. तर इथे तिथे सरांना बोलतो की सर मला टॉयलेटला झाली आहे, मला जायचंय. तर सर बोलतात अरे जंगल आहे, आता कुठे जाणार तू, आता बस जरा, हे जंगल वगैरे जाऊ दे, मग आपण बघू. कारण खूप घनदाट रान असतो रे प्रॉपर. हो, आणि लेट झाले रात्र, कोण जनावर वगैरे असेल काय, त्यामुळे सर बोलले की तू बस, आपण मी जसं हे क्लिअर होतंय तसंच मी सांगतो तुला. तर त्याला आता जोरची लागलेली असते, बाय कंट्रोल असतं, तर तो फक्त रस्ता मोजत असतो, कसं आता तो आजूबाजूला बघतो कुठे आहे का, हा रान कधी संपतोय. तर भाई गेल्या 20-25 मिनिटं तो रान कंटिन्युअस चालू असतो. मग तो संपतच नाही. आणि जसाच तो रान संपणार असतो ना, त्याला असं म्हणजे आकाशला अशी एक ऊर्जेची किरण दिसते की भाई आता मी जाऊन टॉयलेटला, आता थांबवतील हे लोक. जसेच ते लोक थांबवणार असतो, रान संपत असतो, तर थांबवणार असतात, तितक्यात एक म्हशींचा हे असतं ना, एक घोळका, म्हणजे खूप म्हशी असतात ना, झुंड बोलू शकतो आपण, ते नाही का, ते गवारी वगैरे असतात, ते नाही का चरायला नेतात ना, चरायला वगैरे नेतात ना, म्हणजे त्यांचे एक सोबत 10-15-20 म्हशी अशा चरायला नेतात दुपारच्या वेळी. ते त्यांना रात्री दिसतंय. अच्छा, अशाच सोडल्यात आणि त्यांच्याबरोबर कोण नाही, अशाच आहेत. अशाच सोडलंय, कारण गावी पण तू बघशील गुरं वगैरे त्यांना असेच सोडतात आणि ते लोक परत रिटर्न येतात त्यांच्या घरी. ते लोक जेव्हा ती इन्सान होते तेव्हा लोक परत येतातच. तर तसंच रात्रीच्या 1 वाजता त्यांना दिसतं इन द मिडल ऑफ जंगल,
अच्छा, रोडच्या मधोमध त्यांना तसं घोळका दिसतो आणि त्यामुळे ते लोक बस पुढे नाही घेऊन जाऊ शकत असतात. मग फायनली 1-2 मिनिटानंतर ते लोक क्लिअर होतात, हॉर्न वाजवून ते बाजूला होतात आणि ते लोक परत जातात. पुढे जाऊन आकाशला वॉशरूमला होता. आकाश बरोबर अजून एक मुलगा असतो रोहन करून. आकाश आणि रोहन उतरतात, त्याला पण टॉयलेटला आले असते, दोघं उतरतात, टॉयलेटला जातात. तर रोहनला थोडा टाइम लागतो, जो तो दुसरा मुलगा असतो त्याला थोडा टाइम लागतो, पण तो पण येतो. आणि आकाश नंतर नोटीस करतो की रोहन यांना थोडा विचित्र वागतोय रे, म्हणजे इथे तिथे बघतोय, ह्याच्याकडे रागाने बघतोय, नको ते चाले पण विचित्र रे, म्हणजे असं कोण करणार नाही असं. आकाशकडेच खूप वेळ बघतोय, त्याला थोडा वेळ वाटायला लागतं. अचानक एक टेम्परेचर मध्ये ड्रॉप होतो, थंडी वगैरे वाजायला लागते आणि असं बोलतो ना, आकाशला फील होतं. कारण असंही बोलतात ना की जिथे नेगेटिव्ह प्रेझेन्स असतो ना तिथे टेम्परेचर ड्रॉप होतो. तो बघतो की तो जंगल परत लागतो आणि संपतच नाहीये अगेन, जंगल संपतच नाही. परत तो जंगल चालू होतो, सेम जंगल चालू होतो. आणि आकाशला आता झोप नसते लागत, कारण रोहनला त्यांनी बघितलं असतं थोडं विचित्र वागतोय, इथे तिथे काहीतरी असं सीटला हे करतोय ते करतोय. तर पुढे जातो आकाशांना पुढे जाऊन मग ड्रायव्हर काकांकडे जातो, जे गाडी चालवत सर वगैरे सर्व झोपलेले असतात. ड्रायव्हर काकांकडे जातो आणि त्यांना बोलतो की काका मला असं वाटतंय ना की आपण एकाच ठिकाणी अडकलोय, आपल्याला चकवा लागलाय. तो असं बोलतो आपल्याला चकवा लागलाय. तो ड्रायव्हर पागल आहे का, तू घे, तुला झोप आली आहे, तू झोप जाऊन, तू दमलायस आज, खूप फिरलायस आणि झोप जाऊन. तर ते बोलतात नाही लागलंय. ते बोलतात तो बघा तो टी स्टॉल दिसतोय तुम्हाला, ती बघा ती टपरी, ती मागे पण होती, मगाशी पण आपल्याला दिसलेली ती. ते बोलतात नाही पागल आहे का, तुझा झोप. मग तो असे दाखवत असतो, हे बघा हे पण होतं तो पण होतो. कारण आकाश जेव्हा त्याला वॉशरूमला झालेली असते, जेव्हा टॉयलेटला आलं, तर तो प्रत्येक गोष्ट नोटीस करत असतो की हे ते, आणि त्याच गोष्टी त्याला परत दिसत असतात. सो त्याला तिथे तो खूप घाबरतो, कारण तिथे त्याला परत सेम गोष्टी दिसत आहेत. कारण ते लोक रोड तर एक सेमच आहे, एक सिंगल लेन मधून चालतात, मग त्या गोष्टी कशाच परत रिपीट होत आहेत. मग तो ड्रायव्हर काका बोलतात की बा शांत बस, जाऊन झोप. तसं नाही, बघा. मग ते लोक 2-3 मिनिटं चालतात. ड्रायव्हर काका बोलतात नाही असं काय, तू जाऊन झोप. तरी पण तो त्यांना कन्व्हिन्स करायला लागतो. तो जाऊन सरांना वगैरे उठवतो, सर आपण तिथेच आहोत, आपण परत फिरतोय, आपल्याला चकवा लागलाय, चकवा असा असतो तसा असतो. कारण आकाश ह्या गोष्टी ऐकून असतो त्याच्या घरातल्यांकडून वगैरे, अंदाज आहे जसं आपल्याला माहिती आहे. बाकीचे लोक बिलीव्ह नसते करत, कारण त्यांनीच ती गोष्ट नोटीस केलेली असते. फायनली असं होतं ना की तो थोडा पुढे जातो आणि आता तो डॅम शुअर होतो की बाबा काहीतरी आहे, आपण त्याच रस्त्यावर फिरतोय. त्याला शॉरिटी येते की आपण तिथेच आहोत, आपल्याला चकवा लागलाय, गॅरंटीत लागलाय. तितक्यात ते लोक अजून पुढे जातात ना, त्यांना तोच सेम मशीनचा घोळका परत दिसतो. तिथे सर्वांची फाटते, त्या सरांची वगैरे, कारण ती गोष्ट सेम सर्व लोकांनी नोटीस केलेली असते. आणि जसं चाय टपरी वगैरे तर काय हे कॉमन गोष्टी आहेत, पण तो घोळका कसा दिसला. सो ते एक होतं की ते लोक एका पॅराडॉक्स मध्ये फसलेले असतात आणि मग त्यांना समजतं. मग काहीतरी मग असं असतं की ते परत निघून जातं, मग परत ते लोक फिरतात आणि मग जेव्हा दिवस होतो, म्हणजे जेव्हा सूर्य बाहेर पडतो, तेव्हा ते लोक तिथून बाहेर निघतात. हा, म्हणजे ह्याच्या अराउंड खूप कॉन्सेप्ट आहेत भाई, की म्हणजे तुला त्या जागेवर फिरवत राहणार. ह्याच्यात असं पण आहे, अमावस का चकवा, अमावस्येचा चकवा तो पण लागतो, तो खूप डेंजर असतो असं बोलतात. सो आहेत, मला असं वाटतं की भाई काय म्हणजे स्टोरीज वगैरे खूप क्रेझी आहे आपल्या इकडचे. इव्हन आता तुंबाड वगैरे आली, त्याची पण स्टोरीज. हा तू मला आठवते, तू मागे अंबिकेशची पण कोणती तरी स्टोरीज बोल. तर सॉरी मित्रांनो, तुम्हाला मध्येच एका गोष्टीच्या थांबवते, पण एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपले 80% जे व्ह्युअर्स आहेत ते सबस्क्राईब नाही करत भाई आपल्या चॅनलला. तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब जेव्हा करता तुमच्यासाठी ते फुकट आहे, पण आपले ही इंजिन रन करण्यासाठी खूप जास्त हेल्प करते. सबस्क्राईब करून ते बेल आयकन दाबा. आणि अजून एक गोष्ट, जर तुमच्याकडे अशा काही इंटरेस्टिंग स्टोरीज असतील, कॉन्सेप्ट असतील, किंवा तुम्हालाही काही क्रेझी विषयांवर बोलायचं असेल, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, तो नक्की भरा. आणि जर तुमच्या स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आता कंटिन्यू करा स्टोरी. अशीच आहे स्टोरी, बट वेगळी आहे. त्याचं काय झालेलं, अंबिकेश शिमग्याला गावी गेलेला आणि तेच ना, आपण शिमग्याला गावी जातो पण आपल्याला तेवढी सुट्टी भेटत नाही. त्याचा कसा प्रॉब्लेम झाला, हा गेला गावी आय गेस फ्रायडेला गेला, सॅटर्डेला त्याने हे केलं आणि त्याला काय वाटलं की मंडेला मला सुट्टी भेटेल. पण मंडेला त्याचं आलं काम, तर त्याचा जो आहे बॉस त्याने कॉल केला त्याला बोलतो की भाई तू ये कामावर. बोलतो आता मी कसं येऊ, बस नाही बुक केली ना, ट्रेनची तिकीट तर तुला माहिती आहे कोकणातली भेटत नाही आणि गाडी पण करू शकत नाही कारण कोण हायच नाही, येऊ कसा. तर त्याने काय केलं, अंबिकेश्वर तो ओणीवरनं शेवटी त्याचा एक फ्रेंड आहे, नॅशनल हे आहे ना बस असतात आपल्या लक्झरीवाल्या, त्याच्यातनं त्याने येत होता तो. तर सीन काय झालं, तो बसवाला बोलतो माझ्या 5 सीट्स तर नाही आहेत, पण तुला केबिनमध्ये सीट भेटेल, जी ड्रायव्हरच्या बाजूची एक छोटी जागा असते ना, जिकडे ड्रायव्हर आपला कंडक्टर. समजलं, ते पुढचा कॅबिन.
पण तो बोलतो तुला इकडे झोप नाही लागणार कारण कंटिन्युअस लाईट येत असते, कारण गाड्या असतात ना रात्रीचे लाईट मारते. तो बोलतो चालेल तुम्ही मला मुंबईत पोहोचवा. बोला ठीक आहे. मग अंबिकेश त्याच्यावर बसतोय आणि ही लोक मस्त येतात. राजापूर झालं, लांजा झालं, रत्नागिरी झालं, आणि मला घाटाचं नाव नाही माहिती. त्या घाटातनं ही लोक गाडी हळूहळू नेतात. घाटातनं रिस्क नाही घेत ती लोक, पळवत नाही गाड्या, बस स्लो नेतात. आता सीन काय होई, जेव्हा घाटातनंही त्याची बस जात होती ना, अचानक बोलतो एक म्हातारी आजी टाईप असेल, म्हणजे एक 60-70 वर्षाची असेल, अचानक बसच्या समोर आली आणि त्या ड्रायव्हरला पण नाही कळलं करू काय, आणि एक धक्का लागला बसला. एक असं वाटलं की कोणीतरी उडवलं या लोकांनी. तर अंबिकेशने पहिल्यांदा बघितलेलं, त्याने पण पहिल्यांदा बघितलेलं ड्रायव्हरने. तो बोलला नाही थांबव, उगाच आपण कोणाची तरी मर्डरची केस बीस लागेल, पोलिसांना आपण बोलू. पण जो तो कंडक्टर होता तो बोलतो नाही इकडे थांबू नको, आपण बघू काय ते. ड्रायव्हर बोलतो नाही मी थांबवतोय. कंडक्टर बोल इकडे थांबू नको, पुढे थांबव, मी तुला सांगतो. त्या लोकांनी गाडी हळूहळू पुढे 1 किलोमीटरपर्यंत नेलानी, आणि जो पाठचा टायर होता ना गाडीचा तो पंक्चर झाला त्यांचा. तो बोलतो अरे नाही, त्या बाईला आपण उडवलं, तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल. तो बोलतो नाही, एक काम करतो मी, पाठच्या बस येतात आहेत. ते बसवाल्यांचं कसं असतं, त्यांची जर बस जात असेल ना, त्यांच्याच कंपनीच्या भरपूर बसेस पाठणे बरोबर. हो. तर त्याचा जो दुसरा ड्रायव्हर असतो ना, त्याला कॉल करतो की असं झालं आहे का, आम्ही चुकून बाईला आम्हाला असं वाटतं उडवलंय, तिकडे काय दिसतं काय तुला. तर 2-3 ड्रायव्हर बोलतात की नाही बाबा काय नाही दिसलं, तर काय नाही. पण तेव्हा अंबिकेश आणि तो ड्रायव्हर बोलतो नाही भाई काहीतरी असेल, त्या काळोखात दिसलं नसेल, रात्री आपल्या स्ट्रीट लाईट्स तर नाही आहेत. तो बोलतो बाहेर या, आपण बसने एका बाईला उडवलंय, रक्त कुठे आहे सांगा, किंवा डेंट कुठे आहे सांगा. गाडीला काहीच नव्हतं, ते जस्ट एक रिफ्लेक्शन होती जी त्यांना भास झालेला तिघांना. आणि बसमध्ये जी लोक बसलेत त्यांना माहितीच नाही, ते झोपले आहेत बिंदास. हा, आणि त्या लोकांना बोलले की नाही काय नाही, पंक्चर झालेला म्हणून तुला असं वाटलं असेल. तर मला आठवते की आपण जेव्हा कॉलवर पण बोलतो, आपले 1-1, 1.5 तास कॉल चालतात आणि बऱ्याच गोष्टी बोलतो. तर मला आठवते की तू काही डार्क गोष्टी सांगत होता, डार्क हिस्ट्री बद्दल सांगत होता. जसं मागे आपण बोललो मगाशी की हे तर खरोखरचे, म्हणजे हे तर भूत झाले, जे एक्झिस्ट करतात की नाही करतात ह्याच्यावर क्वेश्चन आहे. पण अशी काही माणसातली भूत आहेत जे आहेत आणि ज्यांनी खरोखर केलंय आणि खूप वाईट केलंय स्वतःच्या हितासाठी काही लोकांबरोबर. सो त्यावर आपण बोलू. तर तू मगाशी मला वाटतं कोणी मॅसेकर बद्दल वगैरे बोलत होतं, तर तू काय होतं ते जरा सांग. तर मॅसेकर वरनं मला आठवलं, आपण म्युनिच मॅसेकर बद्दल बोलत होतो. म्युनिक एक जागा आहे जर्मनीमध्ये, ह्याला ब्लॅक सप्टेंबर नाव दिलंय भरपूर लोकांनी. तर मी तुला सांगतो झालेलं काय. 1972ची गोष्ट आहे. ऑलिम्पिक्सच्या मॅच होत्या, सगळ्या देशातनं लोक आलेली ऑलिम्पिक्स खेळायला, आणि तिकडे 11 इस्रायली ऑलिम्पिक्सचे प्लेयरही होते, मस्त खेळलेले, ती लोक जिंकतही होते. त्यात काय झालं, 5 सप्टेंबर 1972 साली पॅलेस्टीनचे जे टेररिस्ट होते त्या लोकांनी तिकडे अटॅक केला नाही, आणि जे इस्रायलचे प्लेयर्स होते त्या लोकांना त्यांनी काय बोलतात ना बंदी बनवला नाही, आणि इस्रायलला बोलले की आमचे एवढे टेररिस्ट आहेत 3 की 4 त्यांना सोडा, तर आम्ही तुमच्या प्लेयर्सला सोडू. आता प्रॉब्लेम असा की ह्या लोकांना पकडले जर्मनीच्या लँडवरती, म्हणून इस्रायल डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. आता जर्मनीचे सोल्जर किंवा आर्मीने त्या लोकांना पकडलं पाहिजे, पण ती लोक पण सिरियसली घेत नाहीत, बोलतात की हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा इंटरनल इश्यू आहे. आता प्रॉब्लेम कसा, आता शेवटी 11 लोकांची जीवन त्या टेररिस्ट लोकांच्या हातात आहे, ही लोक त्यांना कधी ना कधी मारू शकतात. तर हे 1-2 दिवस असं वाढत गेलं. जर्मनीने स्वतःची आर्मीची फोर्स त्या लोकांना दिली नाही, मग शेवटी त्या लोकांनी स्वतःची पोलीस पाठवली. तर जर्मनीची पोलिसांना पकडायला जाते. त्याच्यात प्रॉब्लेम काय झाला, जिकडे पोलिसांना पकडायला जाते तिकडनं ह्या लोकांनी काय केलेलं, मोठा हॉटेल होता त्याच्यात त्या लोकांना बांधून ठेवलेलं, जसं आपलं 26/11 झालं ना तसं. तर जेव्हा पोलीस जाते तिकडनं तो बॉम्ब टाके. तर ही लोक बोलतात ह्यांना कसं कळतं का आम्ही. नंतर कळलं की हे लोक जेव्हा जात होते ना, तिकडचे जे चॅनल होते ना ब्रॉडकास्ट करत होते टेलिव्हिजनवरती. हा, आपल्या इकडे पण तेच झालं होतं. एवढं नेग्लिजन्स, म्हणजे समजतोय, सो त्यांची 11 लोकांची जीवन आहे आणि ह्यांचे पोलीस असं करतात. मग प्रॉब्लेम काय झाला, त्याचं तुला मी नाव सांगतो. त्या व्यक्तीचं नाव आहे एव्हिनी ब्रंच नाव होतं, तो प्रेसिडेंट होता ऑलिम्पिकचा त्यावेळेचा. तो बोलतो की हे जे इश्यू झालं आहे त्याचे आम्ही जबाबदार नाही, पॅलेस्टीन आणि इस्रायलचा इंटरनल इश्यू आहे, त्यामुळे आम्ही गेम नाही थांबवू शकत. तेव्हा काय झालेलं, 11 प्लेयर होते, त्याच्यात 2 प्लेयरला ते टेररिस्ट लोकांनी मारून ठेवलंय. मारलंय तरी गेम चालू आहे ऑलिम्पिक्स वर्ल्ड स्टेजवरती. ही किती हसण्यासारखी गोष्ट होती. बट आय गेस त्याच्या 1-2 दिवसानंतर त्या लोकांनी शेवटी ऑलिम्पिक्स गेम बंद केला, आणि तेव्हा या टेररिस्टकडे 5 प्लेयर अजूनही होते, बाकीच्या नंतर मारून टाकलं नाही त्यांनी, 6 प्लेयरला मारलेलं नाही. आणि ते 5 प्लेयर घेऊन ती लोक जर्मनीच्या सोल्जर्सला काय बोलतात की तुम्ही आम्हाला एक प्लेन द्या आणि आम्ही इकडनं इजिप्तला जाणार या प्लेयर्सला घेऊन.
जर्मनीने त्यांच्यासाठी प्लेन बनवला, पण त्या लोकांनी काय केलं, त्यांच्या प्लेयर्सला घेऊन नाही गेले, प्लेयर्सला मारून टाकला नाही, 11च्या 11 प्लेयर्सला मारून टाकला नाही त्या लोकांनी, की लोकांना कळलं पाहिजे की पॅलेस्टाईन किती स्ट्रॉंग आहे इस्रायलपेक्षा. आणि त्याच्याने जे भांडण भरपूर वाढत गेलं आणि अजूनपर्यंत ते तर ते त्याचे दुसरे पण गोष्टी आहेत, रिझन आहे, वन ऑफ दोज रिझन आहे. तर त्यामुळे सीन कसा झाला, आता ह्याच्यात चुकी जर्मनीची पण आहे आणि ह्याच्यात चुकी पॅलेस्टाईनच्या टेररिस्टची पण आहे. तर त्यानंतर हे जे झालं ना, 11 प्लेयर्सला मारलं त्या लोकांनी, ह्याचा राग भरपूर पॅलेस्टाईनच्या जी मोसाद आहे त्यांची जी एजन्सी, जसं इंडियामध्ये रॉ आहे तसं इस्रायलींची मोसाद नावाची एजन्सी आहे, जी अँटी टेररिस्ट जे असतात ना त्या लोकांना पकडतात. आता ह्या लोकांनी बोलली की आपण काय करायचं, आपण हा बदला घ्यायचा. तर त्या लोकांनी एक मिशन काढलेलं व्रेथ ऑफ गॉड नावाचं, व्रेथ ऑफ गॉड. ह्याच्यात ह्या लोकांनी काय केलं, जे टेररिस्ट होते, ज्या प्लेयरला त्या लोकांनी मारलेलं आणि 5 की 6 टेररिस्ट पळालेले ते, ठीक आहे. प्रत्येक टेररिस्टला त्या लोकांनी पकडून मारलं आणि फक्त टेररिस्टला तर नाही मारलं नाही, त्याने काय केली, जो टेररिस्ट आहे त्याच्या ब्लडलाईनमध्ये जे आहेत, त्याची बायको, त्याचा मुलगा, काका सगळ्यांना मारलं नाही, पूर्ण खानदानला, की दाखवायला की जर तुम्ही आमच्या प्लेअरला मारणार तर आम्ही पण तुम्हाला तसं घुसून मारणार. तर इस्रायलवाल्यांनी तर त्या गोष्टी आहेत. बट हे जे रिपोर्ट्स होते ना, ही 1972 सालची गोष्ट आहे. 1992 साली एक रिपोर्ट रिलीज झाली आणि एक डॉक्युमेंटरी आहे. त्या डॉक्युमेंटरीचं मी तुला नाव सांगतो, जर तुम्हाला टाईम भेटला तर बघा. 1 डे इन सप्टेंबर नावाची ऑस्कर विनिंग डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यात त्या लोकांनी ते डॉक्युमेंट पब्लिश केलेले 1992 की 1993 साली. त्याच्यात कळलं की जर्मनी आणि पॅलेस्टाईनचे जे टेररिस्ट होते त्या लोकांनी डील केलेली की आम्ही अटॅक करणार आहे इकडे, इस्रायलच्या प्लेयर्सला आम्ही पकडणार, तुम्ही मध्ये येऊ नका. आणि डील अशी होती की पॅलेस्टाईन आणि कुठचेही टेररिस्ट जर्मनीमध्ये कधी बॉम्बिंग नाही करणार. तर हे त्यांची सेटिंग असल्यामुळे ते 11 प्लेयर्सला त्या लोकांना जाऊ दिलं की मारू दे. आणि हे वर्ल्ड लेवलवरती आलं. आणि सर्वात वियर्ड तर तो त्यांचा ही जी टेररिस्ट अटॅक केलेला त्याचा जो मालक होता, त्याचं नाव नाही माहिती मला, मी त्याला तुझं नाव पाठवेन. त्या व्यक्तीला UN मध्ये बोलवलेलं की ये अटॅक झाल्याच्या 1 वर्षानंतर की हा व्यक्ती आहे. आणि तो काय बोलतो UN मध्ये जाऊन की आम्ही जो अटॅक केलेला ना, आम्हाला प्लेयर्सला मारायचा याचा इरादा नव्हता, इंटेन्शन नव्हतं, फक्त आम्हाला पूर्ण जगाला सांगायचं होतं की पॅलेस्टाईन नावाचा देश पण आहे. तर एवढा मोठा मॅसेकर झाला की फक्त दाखवायला की आम्ही लोकांना मारू शकतो. आणि त्यात किती लोक मेली, त्यांची पण लोक मेली. त्याच्यानंतर ते वाढतच गेलं ना, इस्रायल इकडनं बॉम्बिंग करायचं पॅलेस्टाईन, आणि अजूनही चालू आहे. इस्रायल पॅलेस्टाईनचे जे वॉर आहेत त्यांचं इंटरनल मॅटर भरपूर चिघळलं आहे, बोलू शकतोस तू. तर भूत तर आहेत, बट ही पण माणसांच्या याच्यात राक्षसच आहेत ना. ते कोणी तुम्हाला बोललंय की त्यांना मारू शकता, तर ती गोष्ट. तुम्ही कोणाचा जीव कसा घेऊ शकता, जस्ट तुम्हाला तुमचा इगो बूस्ट करायचा किंवा. तर ते म्हणजे ते बघायला गेलं तर एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, बट ही फॅक्ट्स आहेत. मी स्वतःच्या मनाने नाही बोलत आहे, जे आपण हे झालंय हे फॅक्ट्स बद्दल बोलतोय. आणि कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला मारणं हे बरोबर नाही. या लोकांनी ट्रिगर केले, त्याचा त्या लोकांनी उत्तर दिलं नाही ब्रेथ ऑफ गॉड थ्रू. आणि त्याच्यावरनं आठवलं, आपण माहिती आहे आय गेस पहिल्या पॉडकास्टमध्ये नॅनचॅन मसॅकरबद्दल आपण बोलत होतो, बट एकदम आपण छोट्या नोटवरती सोडलं. बट नॅनचॅन मसॅकरवरती ना मला तुझ्याशी आपण डिटेलमध्ये आज बोलूया. नॅनचॅन मसॅकरमध्ये काय झालेलं, जपान होतं ना, त्या लोकांनी चायनीज लोकांवरती अटॅक केलेला. तर ह्याच्यासाठी तुला थोडीशी मी क्विकली एक हिस्ट्री सांगेन जपानची. जपानचा सीन कसा झालेला, 1910 आणि 1930च्या मध्ये ना जपानमध्ये त्यांच्या एम्पररचा रूल होता. तेव्हा तिकडे काय पॉलिटिशियन्स नव्हते, किंग होता त्यांचा. तो किंगचा मान आहे चित्र, जो समुरायचा जो त्यांची ट्रेंड होती, त्यांचे सोल्जर्स होते. आता प्रॉब्लेम काय झालेला, जपानला जे वेस्ट होता, वेस्ट म्हणजे तेव्हाचं पॉवरफुल कोण, ब्रिटिशर्स आणि अमेरिकन्स आणि रशियन्स, त्यांचा इन्फ्लो इकडे नको पाहिजे होता. ते बोलतात की हा आमचा कल्चर आहे, आम्ही आमच्या कल्चरला प्रिझर्व करू. त्या लोकांनी क्लोज केलेलं ना त्यांचे डोर्स क्लोज केले 1940 पर्यंत. तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही इथेच या, इकडनं तुम्ही आमच्याशी ट्रेड करा आणि निघून जावा, जपानमध्ये एंट्री नाही. तर त्यांचा जो एम्परर होता तो बोलतो की चायनामध्ये जशी हालत झाली ना, चायनामध्ये कसं आहे ना, ओपन होते, ट्रेडिंग भरपूर व्हायची वेस्टमधनं, अमेरिकेतनं, ब्रिटिशमधनं, रशियामधनं लोक येऊन तिकडे बिझनेस करायचे. जपानच्या एम्पररला ते नको होतं. तर त्याने काय नोटीस केलं की हे लोक ट्रेड तर करतात, त्याच्यामुळे प्रॉफिट तर होत आहे. तर ह्याने काय केलं, त्यांच्याबरोबर डील केला ब्रिटिशर्स आणि अमेरिकन्स बरोबर, की तुम्ही इकडे या, तुम्ही तुमचा बिझनेस इंडस्ट्री सेट करा, बट तुम्ही तुमची लोक इकडे राहू नाही शकणार. आणि मग 1920 की 1930 नंतर तिकडे पण फटफट रिव्होल्युशन झालं. मग तेव्हा जपानच्या डोक्यात काय होतं की वेस्टमध्ये जर अमेरिका आहे, वेस्टमध्ये जर ब्रिटिश आहे, ईस्ट आम्ही कॉन्कर करणार.
म्हणजे पूर्ण एशिया जो आहे तो जॅपनीज लोकांच्या अंडर असला पाहिजे. आणि डेफिनेटली जॅपनीज बरोबर आपलं रिलेशन चांगलं आहे, बट जी हिस्ट्री आहे ती तर आपल्याला बोलायला लागणार, ही फॅक्ट्स आहेत. तर ह्या लोकांनी काय केलं, तेव्हा चायनाचा जो वेस्टवाला पार्ट आहे, नाही हा ईस्टवाला पार्ट आहे, तेव्हा नॅनचँग नावाचं ती एक जागा होती, तेव्हा कॅपिटल होतं ते चायनाचं. जॅपनीज सोल्जर्स जे होते तिकडे त्या लोकांनी अटॅक केला नॅनचँगवरती. आणि एक रिपोर्ट आहे, मी तुला रिपोर्ट पाठवेन, बोलतात 6 हफ्त्यामध्ये 6 वीक्समध्ये त्या लोकांनी तिकडची 3 लाख लोक मारला नाही. म्हणजे जर बघायला गेलास तर 300 लोक तासाला मारला नाहीत त्या लोकांनी. बापरे, 300 लोक फक्त मजेसाठी. आणि तेव्हा काय करत होते, फक्त स्थान त्यांना त्यांचं दाखवायचं होतं. ते बघ, जपानचा एम्परर काय बोललेला त्यांच्या सोल्जर्सला, इकडची जागा खाली करा. बट प्रॉब्लेम काय झाला, सोल्जरमध्ये आहेत ना, मग तिकडे कॉम्पिटिशन लागली की मी 200 लोकांना मारलंय, मी 300 लोकांना मारलंय. आणि त्याच्यामध्ये लोक काय करायचे की अच्छा तू 200 मारला, मी 300 मारणार. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली. 6 हफ्त्यामध्ये 3 लाख लोकांना त्या लोकांनी मस्करीत मारला, समजतोय का तू? आणि त्याच्यात अजून भरपूर अत्याचार केल्याने त्या लोकांनी लोकांवरती, स्त्रियांवरती त्या लोकांनी भरपूर अत्याचार केले. पण आपल्याला जसं हिस्ट्रीमध्ये आपण ऐकलंय की हिटलरने जे ज्यूइश लोकांबरोबर केलं आहे, हे त्या लेवलचा मसॅकर होता. आणि सर्वात बेकार त्या लोकांनी एक युनिट बनवलेला, त्या युनिटचं नाव आहे युनिट 731. त्याच्यात लोक काय करायचे, जी लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत आणि जे यंग मुलं आहेत, जे 20-25 वर्षाची आहेत, त्या लोकांना मारायचे नाही. ती लोक त्या लोकांना एका कॅम्पमध्ये घेऊन जायची आणि त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट्स करायचे. एक्सपेरिमेंट म्हणजे असं होतं माहिती आहे, ह्यांचा जो एम्परर होता तेव्हाचा जपानचा, त्याचा गोल होता की आपण गोळ्यांनी, आपण तलवारीने तर लोकांना मारतोय, आपण एक असं वेपन बनवूया, बायोलॉजिकल वेपन त्याला बनवायचं होतं की मी कोणाला समज ते असं म्हणजे काय गोळी मारली, त्याच्या शरीरात तो रोग पसरेल आणि तो मरेल, तर त्याला ते बनवायचं होतं. आता रोग पसरवायचं तर कोणावरती ते टेस्ट करावं लागणार ना. तर ती लोक काय करायची, एक व्यक्ती आणला, त्याच्या शरीरामध्ये TB किंवा दुसरा कुठचा तरी रोग टाकून टाकला, हर्पीस, आणि तो कसा जगतोय बघायला. आणि हे लोक मुद्दामून काय करायचे माहिती, जिकडे भरपूर लोक मेली आहेत. एक्झाम्पल म्हणजे हे लोकांनी काय केलं आणि तेच युनिट 731 मध्ये हे लोक काय करायचे, जे यंग मुली आहेत त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करायचे. तर या लोकांना बनवायचं सर्वात आधी बायोलॉजिकल वेपन. आता यांचं काय झालं, आता आपण केलं ईस्ट कॉन्कर. आता या लोकांना करायचं होतं रशिया आणि अमेरिकेबरोबर वॉर, पूर्ण वर्ल्ड पाहिजे मला. पण रशिया आणि अमेरिका पण स्ट्रॉंग आहे, ह्यांना हरवायचं कसं, तर बायोलॉजिकल वेपन बनवू आपण. तर ह्यांनी काय केलं, आणि वेगवेगळे जे रोग असतात, TB झालं, हर्पीस झालं, आणि जे तेव्हाचे जे होते प्लेग बिग झालं, या लोकांच्या शरीरात सोडायला चालू केलं. आणि बघता येत की ह्युमन बॉडी कशी रिॲक्ट करते. त्याच्यात प्रॉब्लेम काय झाला, ती लोक तर मरत होती, पण ह्यांचे जे सोल्जर्स होते ते त्या बायकांबरोबर वेगळे अत्याचार करत होते, ते रोग त्यांच्या सोल्जरमध्ये पण पसरले. तर तो प्रॉब्लेम झाला. आणि ते जे पंकर्स होते ना, हे लोक काय करायचे मुद्दामून, जिकडे 30-50-60 लोक मेली आहेत तिकडे जिवंत लोकांना पण सोडलंय. आता समज मेलेली बॉडी आहे, त्याच्यातनं एवढा खूपच वास येतो, रोग तर होणार ना. मुद्दामून त्या लोकांवरती टेस्ट करायचे की यांच्यामध्ये हा समज रोग टाकला मी तर किती दिवस जगतोय, जेणेकरून त्यांचे सोल्जर स्ट्रॉंग होतील. हा त्यांचा गोल होता. त्याच्यानंतर एक वियर्ड एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यात त्या लोकांनी काय केलं, आणि 2 मुलं होती यंग 20 की 25 वर्षाची, एकाचा हात कापला आणि त्याच्या पायाला लावला, आणि त्याचा पाय कापून त्याच्या हाताला लावला, नाही की चेक करायला जगतोय की नाही. बापरे. त्याच्यानंतर एक ट्विन एक्सपेरिमेंट केलेले त्या लोकांनी, 2 जुळी मुलं घेतला आणि जी सेम दिसतात एक्झॅक्टली. मी आपण बोलतो ना जुळी 2 भावंड आहेत, दोघांना बेडवरती बांधला नाही, आणि एक भावाचा हात कापला नाही, आणि चेक करतात की दुसऱ्याला फील होतंय की नाही. अच्छा नाही होत आहे, मग पाय कापला, अच्छा नाही होत आहे, मग काय केलं नाही, मुद्दामून ह्याचे बॉडी पार्ट्स काढून त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये टाकले, ह्याचे बॉडी पार्ट्स काढून ह्याच्यामध्ये टाकले. तर हे असे अत्याचार केलेले आहेत आपल्या हिस्ट्रीमध्ये, फॅक्ट्स आहेत, पण हे काळांतराने दबले गेले. तर ते एक प्रॉब्लेम आहे. हा, म्हणजे ऑब्व्हियसली चुकीचं होतं, ते चुकीचं होतं. आणि त्यामुळेच हे तर एक रिझन होतं, आणि तेच पुढे अजून वाढत गेलं जॅपनीज लोकांचं. आणि मग त्यांच्यामध्ये पण झालं ते बेकारच होतं, जे हिरोशिमा नागासाकीचे बॉम्बिंग झालेले, त्यांच्याच ते कर्मा रिपीट्स इटसेल्फ वाला तेच आहे सीन. त्या लोकांनी सुरू केलेलं, बोलतात ना आपण की एक जंगल आहे, त्याच्यात तुम्ही चिंगारी मारली आणि आग लागली, तुमचा घर पण त्यात पेटला, तर तो हिशोब झाला. पण हे त्या लोकांनी जे केलेलं ते भरपूर दयनीय होतं. आणि तिकडचे लोक अजूनही म्हणजे ज्यांच्या लोकांबरोबर झालेलं त्या स्टोरीज इंटरनेटवरती अवेलेबल आहे. मी तुला पाठवीन, जर तुला जमलं तर प्लीज ते ॲड कर ह्याच्यात. आणि ती लोक अजून, आता ती म्हातारी आहेत, लोक 99-98 वर्षाची लोक आहेत, की सांगतात की आमचे आई वडील आम्ही अशी लपलेलो,
तेव्हा तिथून वाचले ते, तिकडनं वाचले. आणि जॅपनीज जे सोल्जर होते ना ते बघतच नव्हते, त्यांना फक्त माणूस दिसला मारून टाकायचे. म्हणजे एक स्टोरी आहे एका बाईची, मी तुला पाठवीन, तिने रेडिटवरती आणि युट्यूबवरती पोस्ट केलेला. बोलते तेव्हा ती काहीतरी 5 की 6 वर्षाची होती, नाही सॉरी 6 की 7 वर्षाची होती, छोटी होती. तिचा जो पूर्ण गाव होता ना, त्या गावामध्ये सेंटरला एक पॉन्ड होता. ती बोलते त्या लोकांनी काय केलं नाही, जेवढी पण गावची लोकं होती त्या लोकांना पॉन्डवरती उभं केलं नाही आणि सगळ्यांना डोक्यात गोळी मारून पॉन्डमध्ये टाकला नाही. बोलते पॉन्डचा कलर ब्ल्यू होता, पॉन्ड पूर्ण लाल झाला. एवढं अत्याचार त्या लोकांनी तेव्हा. आणि हे काळांतराने वाढत गेलं. इंडियामध्ये पण भरपूर झालं. इंडियामध्ये आपल्या इथे पण खूप झालं. जालियनवाला बाग हत्याकांड हे काय जनरल डायरने जे केलेलं ते चुकीचं होतं. बट हे तर भरपूर लोकांना माहिती आहे. बट एक बेंगाल फेमाईन माहिती आहे का तुला? बेंगाल फेमाईन नाही, बेंगाल फेमाईन पण झालेलं, ते जालियनबाग हत्याकांडच्या लेवलवर होतं. पण मी कधी भाई विचार करतो की भाई आता आपण जेवढ्या फ्रीली फिरतोय, आपल्या इथे हे पण झालंय काश्मीरी पंडित बरोबर, पण ते खूप खूप चुकीचं झालं. आणि आपण जे मस्त पीसफुल आणि आपण जे पॉडकास्ट वगैरे करतोय बसून, आपण मेंटल हेल्थ ह्या सर्व गोष्टींबद्दल बोलतोय आपण, म्हणजे द फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेमशी डील करतोय. म्हणजे बघायला गेलं तर आपलं लाईफ खूप इझी झाली आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, पण आपण हिस्ट्रीमध्ये बघतो तर ते लोक किती फक्त होते. म्हणजे आपण आता जगू शकतो, आता पण आहेत प्रॉब्लेम, जसं तू बोललास आता पण ते होतात, पण कम्पॅरेटिव्हली ते आझादी बहुत मेहनत से मिली तसं वाला आहे. हा ब्रो, बट हिस्ट्री आहे, आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला कधी शिकवलं गेलं नाही सर स्कूलमध्ये. भरपूर लोकांना बेंगाल फेमाईन माहिती असेल किंवा नसेल, मी सांगतो बेंगाल फेमाईनमध्ये काय झालेलं. भरपूर लोकांना बेंगाल फेमाईन माहिती असेल किंवा नसेल, मी सांगतो बेंगाल फेमाईनमध्ये काय झालेलं. ही पण जालियनवाला हत्याकांडच्या लेवलची आहे. तर वर्ल्ड वॉर 2 चालू होता. वर्ल्ड वॉर 2चा आणि आपला काही संबंध नव्हता, बट तेव्हा आपल्यावरती ब्रिटन रूल करायचा. त्याच्यात आपल्या फालतूमध्ये आपले तिकडे सोल्जर्स गेले, सोल्जर्स आपले शहीदी झाले चुकीमुळे ह्यांच्या. त्याच्यात विन्स्टन चर्चिल नावाचा एक व्यक्ती होता. त्याने काय केलं, वर्ल्ड वॉर 2 मध्ये ऑब्व्हियसली वॉर आहे तर त्यांच्या सोल्जर्सला फूड लागणार, पाणी लागणार. ह्याने काय केलं, ह्याच्या हातात इंडियाचा कंट्रोल होता की कुठच्या स्टेटमध्ये किती फूड गेलं पाहिजे. तर ह्याने काय केलं, बेंगॉलचं जे फूड होतं, फूडची स्टोरेज त्यांच्या वर्ल्ड वॉर 2च्या सोल्जर्सला पाठवला आणि बोलतो की इंडियन ब्रीड लाईक रॅबिट्स हे मेले तरी चालतील. आणि त्या बेंगाल फेमाईनमध्ये लोक बोलतात एस्टिमेटली काहीतरी 80 की 1 लाख लोक मेलेली बापरे एका महिन्यात खाण्यामुळे. आणि तिकडची त्यांची जी मुलं होती ना ती पण अशी कुपोषित, मॅलन्यूट्रिशन मध्ये झाली. तर ही पण एक टाईपची हत्याकांडच आहे ना. जनरल डायरने गोळीने मारला, नेहमी खाण्याने मारला, पण तुमचा हा कंट्रोल नव्हता. भरपूर लोक मस्करीमध्ये मीममध्ये बोलतात की ब्रिटिशर्स कमबॅक, सायमन कमबॅक, बट आपल्याबरोबर जे झाले ते आपल्याला माहिती आहे. आपली लोक आपण हे केले ना, त्या लोकांची चुकी नव्हती. आणि वर्ल्ड वॉर 2 आणि आपला काही संबंधच नव्हता. तुमच्या फालतुगिरीमुळे आमची लोक शहीद झाली. बरोबर. पण हे एक डार्क पार्ट आहे हिस्ट्रीचा. तर आणि असे खूप आहेत म्हणजे बघायला गेलो तर आपण. आणि डार्क हिस्ट्री अशी लपली गेली आहे भाई, कुठे ना लपवली गेली आहे लोकांनी, त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी एक गुड इमेज दाखवण्यासाठी. ते बोलतात ना हिस्ट्री इज रिटन बाय विनर्स, तो वाला सीन आहे. आपण आता येतोय हळूहळू, आपल्या लोकांना पण कळतं की आपली हिस्ट्री काय आहे. आपल्या हिस्ट्रीमध्ये पण खूप डार्क आणि खूप ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी आहेत. तेच आहे ब्रो, जशी ह्युमन हिस्ट्री फक्त आहे ना ब्रो, ह्युमन सायकोलॉजी पण फक्त आहे. भले आपण बोललो की आपण एका अशा सोसायटीमध्ये राहतो की सगळं सही आहे, बट काय लोक आहेत हरामी आहेत ना भाई, त्यांचं मला असं वाटतं की आपण आपले म्हणजे मे बी संस्कार तसे आहेत किंवा आपली अपब्रिंगिंग तशी आहे, आणि आपले मे बी प्रेशर तसे आहेत लाईफमध्ये की गोल्स तसे आहेत की आपल्याला हे करायचं म्हणजे फिक्स आहे. तेरे को सुबह उठना है, काम पे जाना है, कॉलेज जाना है, स्कूल जाना है, घर पे आना है, सो जाना है, खाना खाना है. म्हणजे रूटीन सेट है अपने, जो माँ बाप के साथ रहते हैं और वो सब होते आ रहा है और वही इसके. बट जो बंदा है जो फ्री है, जो कुछ है नहीं, जिसका बहुत पैसा है ना, खाली दिमाग शैतान का, क्या करेगा उसको तो अपना वो किक सेटिस्फाई करनी है ना, उसके लिए वो कोई भी हद तक जा सकता है. नॉर्मल गोष्टी नाही की त्याला किकच नाही येणार, त्याला कायची पाहिजे तर भरती आहे. हो. ह्याच्यावरनं आठवलं एक गोष्ट आहे, ही पण रिअल फॅक्ट्सच आहेत. त्याला फूड बाइंडिंग बोलतात. चायनामध्ये 1920 साली काय करायचे, एक सुंदर मुलगी म्हणजे तिला काय करायचे, ज्या मुलीचे पाय छोटे ती सुंदर. तर त्याचे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नॉर्मल माणसाचा पाय असतो तो 5-6 इंचाचा 8 इंचाचा असतो. त्यांचं मत म्हणजे 3 इंचाचा असेल, म्हणजे एवढूसा पाय असेल मुलीचा, ती सुंदर मुलगी. बापरे. आता लहान मुलीचे 3 इंचाचे असतील, मोठी बाईचं कसं असणार. तर हिला काय करायचे, आता फॉर एक्झाम्पल आपला हा पाय आहे, लहानपणी जर ती 5-6 वर्षाची आहे तेव्हाच तिचे पाय तोडून टाकायचे, बोट मोडून टाकायचे आणि त्याला पॅक करून टाकायचे, सील करून.
की जेणेकरून ती मोठी होईल तेव्हा त्याच पायाच्या साईजची असेल ती. हे फक्त की कारण त्या लोकांना आवडतंय म्हणून ती लोक करायची. हे ब्युटी स्टँडर्ड होतं असं. तुम्ही डायरेक्ट तुमच्या अंग तोडताय, अंग तोडून टाकलं तिचं. तर ती, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर म्हणजे ज्या आता त्याच्यात पण व्हरायटी होती की त्याला बोलायचे ज्या मुलीचे पाय 3 इंचाचे आहेत साईजने ती आहे गोल्डन लोटस. म्हणजे तिचं जेव्हा लग्न होणार तिच्या फॅमिलीला जास्त पैसे भेटणार. तिचं जिची 5 इंचाचे आहेत त्याला बोलायचे सिल्वर लोटस, तिला थोडेसे कमी भेटणार. आणि जिचे थोडेसे मोठे आहेत म्हणजे 8-9 इंचाचे नॉर्मल मी तिचे पण तोडले आहेत पण तेवढी साईज नाही भेटली आहे, तिला बोलायचे आयर्न लोटस. आणि जी गोल्डन लोटस आहे ना मुलगी, तिला म्हणजे जरा जास्त पैसे भेटेल, दर्जा द्यायचा. आणि कसं बोलू म्हणजे तुला की शी इज द बेस्ट, तिच्यासाठी भरपूर लोक येणार. बट हे काळांतराने त्या लोकांनी बॅन केलं तिकडे 1930-1940 साली, कारण तेव्हा चायना लिबरल झालेला. तर हे त्यांचे स्टँडर्ड होते भाई, ब्युटी स्टँडर्ड. जसं फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये काही मुलींना ते साऊथ कोरियन BTS आवडतात, काही मुलांना वेगळं काहीतरी आवडतं, ते तेव्हाचे स्टँडर्ड आहेत. हे फक्त आहे ब्रो. तसं इव्हन आफ्रिकामध्ये पण अजूनपर्यंत ते ऑर्नामेंटल स्कारिफिकेशन, मान वगैरे वाढवतात ते लोक. अरे इव्हन तू राजस्थानला जाशील पण त्यांच्या बायकांच्या पण असतात ते गळ्यामध्ये मान मोठी केलेली इयरिंग्स टाकलेले असतात. स्कॅरिफिकेशनचा पार्ट आहे. वियर्ड मधनं मला ते एक आठवलं, व्हिक्टोरियन कॉर्सेट. युरोपियन साईडला माहिती त्यांच्या त्या मुलींचे, तू इंग्लिश पिक्चर बघितले असेल, फोटो टाकेन मी, हा माहिती आहे मला. पोटाला एकदम टाईट बांधून टाकायचे की जेणेकरून तिचं कंबर छोटी असणार, बाकी शरीर मोठं असणार. आणि त्याच्याने प्रॉब्लेम काय व्हायचा, जेव्हा तू कोणती पण गोष्ट तुझ्या कमरेला एकदम टाईट बांधतोयस कारण ती ब्युटिफुल दिसली पाहिजे, सुंदर दिसली. ते स्टँडर्ड. इव्हेंच्युअली तिची जी पाठीचा कणा असतो तो तुटला, आणि हे व्हायचं तिकडच्या लोकांबरोबर. तर हे ह्युमनचे स्टँडर्ड आहे भाई, आपणच बनवलेले आहेत आणि आपणच आपलीच मारतोय. आणि त्याच्यावरनं सर्वात फक्त पार्ट तर ते तुला माहितीच असेल की डार्क वेब आणि डीप वेबच्या स्टोरीज भरपूर युट्यूबवरती फेमस आहे. जसं आपण आता बोललो, तू बोललास मला की हिस्ट्रीमध्ये खूप वाईट झालं आणि ते झालं ते कारण होते तेव्हाचे लोक तसे होते आणि त्यावेळीची हिस्ट्री तशी होती आणि ते झालंय. पण इव्हन आताही त्या गोष्टी इलिगली होत आहेत, सुधारलो नाही आहे तसंच आहे. डार्क वेबवर होतात. US मध्ये वगैरे ते जास्त होतं ना, कुठेही होत असेल आपल्याला नाही माहिती, कारण त्याची आयडेंटिटी शोधणं कठीण आहे ना. मास्क बिस लावलेलं. कारण मी रिसेंटली आम्ही असं पॉडकास्ट करायचं ठरवलेलं डार्क वेबवर, आणि तेव्हा मी रिसर्च करत होतो आणि त्यात एवढे वियर्ड ते डार्क वेबचे स्टोरीज आहेत आणि म्हणजे विचारही नाही करू शकत तसे आहेत ते. डार्क वेब वरनं आठवलं, मी सेकंड इयरला होतो. सेकंड इयरला आम्हाला एथिकल हॅकिंगचा सब्जेक्ट होता. माझा एक फ्रेंड होता, तर त्याला याबद्दल जास्त नॉलेज होतं. तुला जर डार्क वेब ऍक्सेस करायचं ना, तुला टॉर वेब यूज करायला लागतं. तू नॉर्मल वेबने यूज नाही करू शकत. आणि मी कोणाला सजेस्टही नाही करीन, नको जावा. कारण डार्क वेबवरती भरपूर इलिगल गोष्टी केल्या जातात. तिकडे आर्म्स, ड्रग्स विकले जातात आणि ह्युमन बॉडी पार्ट्स पण विकले जातात, जे चुकीचं आहे. आणि तुम्ही लोक बोलाल की मग गव्हर्नमेंटच्या याच्यावरती लक्ष नाही का? गव्हर्नमेंटचं लक्ष आहे, बट ते अनट्रेसेबल आहे. दॅट्स वाय दे यूज क्रिप्टो करन्सीज. ते कठीण आहे त्या लोकांना पकडणं. तर ही आय गेस 2016 की 17ची गोष्ट आहे. हा माझा फ्रेंड माझ्याकडे येतो आणि मला बोलतो की भाई ही एक व्हिडिओ आहे आणि यूट्यूबवरती भरपूर फेमस व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे डेझीज डिस्ट्रक्शन. भाई ही बघ, तुला किती अल्टर करता येईल ती. तर ह्या व्हिडिओमध्ये काय होतं, एक 3 की 6 महिन्याची मुलगी आहे. व्हिडिओ चालू आहे, एकदम जुनी ब्लरी टाईप व्हिडिओ आहे. ते 3 की 6 महिन्याच्या मुलीबरोबर एक व्यक्ती आहे, तिच्यावर खेळतोय तो. मग खेळता तो व्यक्ती काय करतो, त्या मुलीवरती तो बेकार कृत्य करतो. ठीक आहे, 6 महिन्याची मुलगी आहे, हे शूट झालेलं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये अजून एक बाई येते. ती बाई आणि तो माणूस दोघं एकत्र त्या मुलीवरती बेकार कृत्य करतात. थोड्या वेळाने त्या उकळतं पाणी असतं ना, त्या मुलीला त्या उकळत्या पाण्यात टाकतात आणि मग खातात. तुला शिजवून खातात हे लिटरली. आणि लोक तेव्हा त्याच्यासाठी पैसे देत होते ते व्हिडिओ बघण्यासाठी. ही इंटरनेटवरनं गेली आहे, पण यूट्यूबवरती तुला थोडे ग्लिम्स भेटतील. आणि ही जी केस होती ही थायलंडची केस होती. हा जो व्यक्ती होता त्याला पकडलाही गेला, त्याचं नाव विसरलो मी, तुला पाठवेन, डॉक्युमेंट्स टाक. तर आणि ह्याने फक्त या मुलीबरोबर नाही केलेलं, असे भरपूर मुली होत्या त्यांच्याबरोबर या लोकांनी केलेल्या. आणि लोक विकायचे डार्क वेबवरती हे सगळे कृत्य करून. 2014-2016 साली अजूनही आहे. बट इट शोज की किती फक्त झाली आहे. म्हणजे पहिलं तर होतं, आता गव्हर्नमेंट आले त्याच्या अंडर केलं जात आहे. कारण मी ना मागे हे पण वाचत होतं की असं इंडियामध्ये पण होतं मे बी ते डार्क वेबवर वगैरे पैशांसाठी नाही, पण असेही लोक आहेत. मी मागे एक केस वाचत होतं ज्यात एक
कपल लाईक मॅरिड कपलला पकडलेलं पोलिसांनी. तर त्या कपलनी काय केलं, त्यांनी ही खूप लोकांना माहितीही असेल, त्या कपलनी केलं की त्यांच्या घरी म्हणजे मे बी पैसा वगैरे नव्हता, खूप त्यांची परिस्थिती खूप वाईट होती, त्यामुळे त्यांना कोणतरी बाबा वगैरे त्या ह्याच्यासाठी ते लोक गेलेले की त्यांच्याकडून गायडन्स वगैरे बाबाकडून तसं. तर त्यांनी काहीतरी ब्लॅक मॅजिकचं वगैरे सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्युमन सॅक्रिफाईस, त्यांनी सांगितलं की तुम्हाला माणसाची बळी द्यावी लागणार. तर त्यासाठी त्यांनी काय केलं की तो जो नवरा बायको होता, तो नवरा एकदा बाजारात गेला, त्यांनी 2 असे जे बायका असतात ना, जे प्रॉस्टिट्यूट्स असतात, तर ते त्यांना तो घेऊन येतो. त्यांना तो घेऊन येतो आणि त्यांना बोलतो की मला तुमच्या बरोबर एक व्हिडिओ बनवायची आणि मी तुम्हाला एवढे एवढे पैसे देईन. ते रेडी होतात, ते येतात त्या घरी आणि तो त्यांना बोलावून त्यांना कापतो. अरे बापरे, एकटाच बोलतो जो असं करतो, हा सगळं मारून टाकतो. बायको पण असते त्याची. कापतात वगैरे त्याला आणि त्यांचं सूप बनवून ते लोक पितात, असं की त्यामुळे आम्हाला पैसे भेटतील. तसं त्यांना सांगितलेलं की त्याच्या बाबाने. आणि मग नंतर त्यांना जाऊन पकडलं जातात. मे बी ह्याच्यासाठी आपण एक नवीन क्राईम सिरीज पण चालू केली आहे, ट्रू क्राईम सिरीज. आणि आपण आपल्या ह्याच्यावर केली पण आहे स्टार्ट, ज्यात आपण असे ट्रू क्राईम केसेस प्रॉपरली एक्सप्लेन करतो. तर तुम्ही ते नसेल बघितलं तर तेही तुम्ही बघू शकता चॅनलवर. पण तू कुठे होता? नाही, हे जे तू बोलास ना, इट्स सो ट्रू. कारण आपण ज्या ह्या गोष्टी बोलतो त्या घडलेल्या आहेत. तर आपल्याला मेक शुअर करायचं आहे की ऑडियन्स पर्यंत प्रॉपर प्रूफ सकट जाईल, की कोणी नंतर बोललं नाही पाहिजे की अर्धवट आहे. आणि इन द एंड जर समज फॉर एक्झाम्पल जर काही चुकलं पण असेल तर इन द एंड वी आर ह्युमन्स. ऑब्व्हियसली आपण ते शिकतोय, आपण काय ह्याच्यात काही स्कॉलर्स नाही. चुकलं असेल तर माझ्या मते त्या लोकांनी कमेंट्स मध्ये नॅचरल बाबा हे असं असं झालं तर करेक्ट करावं. ह्यावरनं रे मी ॲस्ट्रो प्रोजेक्शन नाही, मी वाचत होतो, एक केस झालेली रे केरलामध्ये, नॅथन कोडी केरला केस नावाची फेमस केस आहे, ॲस्ट्रल प्रोजेक्शनच्या रिलेटेड आहे. ॲस्ट्रल प्रोजेक्शन म्हणजे थोडंसं कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे, पण मी तुला क्विकली व्ह्यूअरला सांगेन. त्याच्यात काय करतो आपण जेव्हा झोपायला जातो, आपण आपल्या ब्रिदिंगवरती कॉन्सन्ट्रेशन करतो, आपली बॉडी एक कोमाच्या स्टेजमध्ये जाते आणि बोलतात की सोल ट्रॅव्हल होते तुझी. आता किती सत्य किती खोटं आहे मला नाही माहिती, बट ही एक केस झालेली नॅथन कोडे केरलामध्ये एक जागा आहे त्याने केलेली. तर हा जो मुलगा आहे, एक 16 की 17 वर्षाचा मुलगा होता. याचे आई वडील दोन्ही प्रोफेसर होते आणि याला एक बहीण होती आणि एक आजी होती. तर ऑब्व्हियसली आता तू 15-16 वर्षाचा मुलगा आहे, तू 12वीतनं ग्रॅज्युएशनला जाणार. त्याचे आई वडील बोलायचे की बाबा तू काय ठरवलंयस, तू सायन्स घेणार, कॉमर्स घेणार, काय घेणार ते सांग. तर हा नेहमी ह्याचं कसं होतं, 2 माळ्याचं घर होतं, आई वडील खाली राहायचे, आई वडील बहीण, आणि ह्या माळ्यावरती राहायचा. आणि ह्याचं कसं होतं की माझ्या रूममध्ये कोणी यायचं नाही, थोडासा तो इंट्रोवर्ट टाईप होता मुलगा. तर हा बोलतो नाही मी तुम्हाला सांगतो मला काय करायचं आहे, तुम्ही माझ्याच्यात पडू नका. याची आय गेस वडील मॅथचे प्रोफेसर होते आणि आई डॉक्टर की काहीतरी होती, शिकलेली फॅमिली होती. तर हा एकटाच राहतोय असं तसं. तर याच्या ऑब्व्हियसली फॅमिलीला टेन्शन यायला लागलं की असा का वागतोय. हा दिवसभर गेम खेळायचा आणि यूट्यूबवरती असे वियर्ड व्हिडिओज बघायचे ॲस्ट्रल ट्रॅव्हलचे हे ते. तर एकदा सीन का झाला, अचानक हा एक दिवस येतो आई वडिलांकडे आणि बोलतो की मला आहे ना गेम इंजिनिअरिंग शिकायची आहे, मला तुम्ही बाहेरगावी पाठवाल का. तर ऑब्व्हियसली आई वडील बोलतात की काहीतरी शिकायला मानतो तर जा बाबा. तर ह्याच्या आई वडिलांनी याला ऑस्ट्रेलियाला की आय गेस सिडनी की मेलबर्नला अभ्यासाला पाठवला नाही. 4 वर्षाचा कोर्स होता आणि हा 2 की 3 वर्ष तिकडे राहिला आणि आय गेस 3 वर्षांनी परत आला इंडियात. आणि ह्याचे आई वडील बोलतात अरे वा तुझा अभ्यास झाला. बोलतो हां झालं, आता मी माझा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही इकडे बनवून जॉबसाठी अप्लाय करेन. आणि हा ना एक दिवस आपला काहीतरी काम करत होता आणि आपल्या बहिणीला जातो, बहिणीला बोलतो अरे मी आहे ना एक गेम बनवला आहे, मी तुला दाखवायचं आहे. तर बहीण बोलते चल ठीक आहे, काय करत नाही तो, आवडीने मला काहीतरी दाखवता यायला जाते बघायला. ह्याने कम्प्युटरवरती त्याने जे बनवलेलं चालू ठेवलेला, त्याची जेव्हा बहीण बघायला गेली, ह्याने दरवाजा बंद केला आणि कुऱ्हाड घेऊन बहिणीला मान कापून टाकला, बहिणीला मारून टाकला. त्यानंतर तो परत खाली गेला. आई वडील त्याची संध्याकाळी आलेले, तेव्हा आई वडील जेव्हा आले, आईला बोलतो चल ना मम्मी, तो मी एक गोष्ट बनवली आहे तुला दाखवतो, पप्पांना पण घेऊन चल. त्याचे वडील बोलले मला इंटरेस्ट नाही, मी नंतर येतो. आईला घेऊन गेला, आईला पण सेम मारून टाकला. वडिलांना पण घेऊन गेला, वडिलांना मारून टाकला. आता राहिली फक्त ती आजी त्याची काहीतरी ते मग ते एकदम म्हातारी आजी असे, तिला बोलता पण येत नाही, तिला पण सेम कुऱ्हाडीने मारून टाकला. घराला आग लावला, निघून गेला. त्याला काय वाटलं की मी घराला आग लावीन, लोकांना वाटेल की हे झालंय, आग लागली आणि मेलेत. आणि स्वतःची बॉडी याने काय केलेला, एक कापसाचा कपडा असतो ना, त्याची स्वतःची बॉडी बनवून ठेवून दिली नाही. त्याला वाटलं पोलिसांना चकवा देईल आणि शेवटी हा त्या लोकांना
रेल्वे स्टेशनवरती भेटला, आय गेस कोडाईकनाल की त्या रेल्वे स्टेशनवरती भेटला. आणि याला जेव्हा पकडलं ना पोलिसांनी तर हा बोलतो की नाही मी आहे ना एस्ट्रल ट्रॅव्हल ट्राय करत होतो, तर मला माझ्याकडनं झालं नाही, पण मला स्वप्नात असं एक आलं एंटिटी, तो बोलतो की तुला 4 बळी द्यावे लागतील मग तुझं एस्ट्रल ट्रॅव्हल ओके होईल. आणि म्हणजे ह्याला तर मेंटल असायलममध्ये टाकलंय, बट ही रिअल केस आहे की 2018 कोविडच्या आधीची गोष्ट आहे, 19-18ची. तर हे एस्ट्रल ट्रॅव्हल काय असतं ते पण एकदा ऑडियन्स. एस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे मोस्टली एस्ट्रल ट्रॅव्हल लोक एका गुरुबरोबर करतात, शमन बरोबर. एस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये तुम्ही जेव्हा झोपायला जाताय, प्राणायामसारखंच असतं, झोपा, तुम्ही तुमच्या ब्रिदिंगवरती फोकस करा डोळे बंद करून, ब्रीद आउट ब्रीद इन, आणि एक टायमानंतर एक स्टेट येते, एक ट्रान्स स्टेट येते, जेव्हा असं वाटतं की तुझी जी सोल आहे तुझ्या बॉडीच्या बाहेर जाते, एक अल्टिमेट डिमेन्शनमध्ये ट्रॅव्हल करते. बट त्याच्यात प्रॉब्लेम काय असतं, जर तुला बॉडीच्या बाहेर यायचं माहिती आहे, तुला बॉडीच्या आतमध्ये जायला पाहिजे. डॉक्टर स्ट्रेंज ही मूवी आहे, त्याच्यात परफेक्टली एस्ट्रल ट्रॅव्हल दाखवलेलं आहे. पण हे खरोखर आहे, रिअल आहे की वी डोंट नो बात आहे? नाही, जे मोठमोठे योगीज आहेत, जसं एक बुक आहे कॉल्ड ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, परमहंस योगानंदची बुक आहे, त्याच्यात त्या लोकांनी बोललेलं आहे. आता ज्या व्यक्तीने केलंय तो कधी येणार नाही इकडे, जे आहे ते तुला सांगणार नाही, कारण ती एक विद्या आहे ब्रो, आणि ती चुकीच्या माणसाच्या हातात लागली तर तो त्याचा वाईटही यूज करू शकतो. कारण जर तुला स्वतःची सोल दुसरीकडे टाकता येते, विच मीन्स तू एक टाईपचा अमरच झालास ना, तू मरणारच नाहीस. तर किती सत्य किती खोटं आपल्याला माहिती नाही, बट माझ्या मते जे लोक प्रॅक्टिशनर्स आहेत त्या गोष्टींचे, तर त्या लोकांकडे विचारावं. पण ही ऑटोबायोग्राफी ऑफ योगी जी बुक आहे त्यात मस्त उल्लेख आहे, आणि त्याच्या स्टोऱ्याज पण आहेत, मस्त स्टोऱ्याज आहेत त्याच्यावरती, एस्ट्रल ट्रॅव्हलवरती. क्रेझी भाई. त्यावरून मगाशी आपण बोलतो आयोवास्का वगैरे, पण आयोवास्का हे बाई इंटरनेटवर खूप ट्रेंडिंग टॉपिक पण आहे, पण मला कधीच समजलं नाही की बाई नक्की काय असतं, म्हणजे काय हे नशा आहे किंवा काय आहे. खूप ठिकाणी बघितलंय, खूप याचे फेक प्रॅक्टिशनर पण असतात की तुम्हाला बोलतात की गुरु असतात की मी तुम्हाला करवतो, आणि असं कुठे घेऊन जातात, सो तेही असतं. आयोवास्का म्हणजे एक सायकॉटिक ड्रग आहे, जसं वीड आहे, बट आयोवास्काला मोस्ट ऑफ द लोक एक कसं बोलू तुला, जसं फॉर एक्झाम्पल एक योगी आहे जो दिवसेंदिवस नामस्मरण करतोय, ब्रिदिंग आउट करतोय, आणि त्याला एनलाइटनमेंट भेटते, म्हणजे बुद्धत्व भेटतं. आयोवास्काने असं लोक बोलतात की जर तुम्ही आयोवास्का जर प्रॉपरली केलात तर तुम्हाला विदिन 15-20 मिनिट्सने बुद्धत्व भेटेल, एनलाइटनमेंट भेटेल, ते एक ब्लिसफुल स्टेटमध्ये. तर आयोवास्का मोस्टली स्वतःहून नाही आपण करू शकत, आपल्याला एक शमन, एक गुरु लागेल. आयोवास्का जास्त प्रमाणात आय गेस मेक्सिको आणि ॲमेझॉनचा जो साईड आहे तिकडे केलं जातं. मला जेवढं नॉलेज माहिती आहे मी तेवढं सांगतो, का माझा एक फ्रेंड आहे कामावरती, त्याने केला नाही, तर त्याचं मी तुला स्टोरी सांगतो त्याच्यावर काय झालं. आयोवास्कामध्ये काय करतात, एक प्लांट असतं, आयोवास्का प्लांट बोलतात त्याला, मदर आयोवास्का पण बोलतात. ते जे प्लांट असतं त्याला जाळतात आणि त्याची कंटिन्युअस स्मोक तुझ्या तोंडावरती टाकली जाते, आणि तेव्हा शमन जो असतो तुझा, जो गुरु आहे तुझ्याबरोबर, ते एक मंत्राची जाप करत असतो आणि ट्रान्स म्युझिक वाजवली जाते, आणि एका टायमानंतर तू एक ट्रान्स स्टेटमध्ये जाणार, की तुझी बॉडी तर असणार बट तुला एक डिफरंट विजन्स येणार. आणि लोक असं बोलतात की ते जे विजन्स असतात ना, तुमच्या येणारं फ्युचर आणि तुमच्या ज्या पास्टच्या चुका आहेत, भूतकाळच्या चुका आहेत, त्याच्यातनं तुम्हाला एक उत्तर देणार, आणि ते उत्तर तुलाच माहिती असणार. आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या स्टोऱ्या दिसतात, बट बोलतात की काय लोकांना मदर आयोवास्का दिसते, ती देवी जी आहे आयोवास्का त्यांना स्वप्नात दिसते, सगळ्या लोकांना असं म्हणणं आहे. बट ती लोक त्याला ॲज अ देवासारखा मानतात, त्या आयोवास्का स्पिरिच्युअल हे आहे. काय ठिकाणी फ्रॉग पॉयझन पण केलं जातं. एक बेडूक असतो, त्याचं त्या विषारी बेडूक असतो तो, त्याचं पॉयझन काढून त्याचे द्रव्य शरीरात टाकले जातात, आणि त्याच्याने पण काय लोक त्याला स्पिरिच्युअली घेतलं जातं. मोस्टली हे आफ्रिका आणि मेक्सिको साईडला जास्त होतं. आय गेस इंडियामध्ये कोडाईकनालला मॅजिक मशरूम विकले जातात, ते मशरूम खाऊन तुम्ही एका ट्रान्स स्टेटमध्ये जाऊ शकता. दिस इज नॉट लिगली ॲडवायझेबल, बट आणि पण असं बोललं जातं आणि आहे, म्हणजे असं लोक करतात वेगवेगळे गोष्टी ट्राय. कॉमनली नोन वीडच आहे, लोक भरपूर आपण ह्याच्यावरही एक प्रॉपर एक पॉडकास्ट केलं पाहिजे, सेकंड एपिसोड वगैरे ह्याच्यावर करू, आणि ह्यावर डिस्कस करू की काय असतात, जसं आपण बोललो मॅजिक मशरूम झाले, वीड झाले, लोक का करतात आणि यांनी काय फील होतं. मे बी आयोवास्का झालं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे. मी बघितलं एक मूवी होती कोणाची तरी यार, LSD वर होती, माहिती एक मूवी, कुठची ती देवडी बोलतोय का तू? देवडी. देवडी मध्ये तो LSD करतो, तेच ना, ते परफेक्ट दाखवलंय. इट्स अ परफेक्ट, आय गेस
संजू मूवी मध्ये दाखवलं त्या लोकांनी परफेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ LSD घेतल्यानंतर काय दिसतं, फ्लावर एवढा मोठा होतोय, किंवा तू चालतोय तुझ्या समोर ती जी माशी येते ती एवढी मोठी 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 होत जाते. लोकांना वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. पण आपण ह्यावर करू भाई एक प्रॉपर डिस्कस करू, थोडासा नीट रिसर्च करू. येस. पण कसं वाटलं भाई आजचा पॉडकास्ट तुला? आय होप लोकांना पण मजा येईल. हा कारण आपण ह्यात बऱ्याच म्हणजे हे तर लेजिट खूपच जास्त बोललोय. पण तेच आहे की आपण जेव्हा कॉन्व्हर्सेशन करतो मित्रांबरोबर तेव्हा आपण काय असे ठराविक टॉपिक घेऊन नाही बसत, तर आपण जे आपल्या डोक्यात येईल ते आपण बोलतो. आणि तर तसंच एक आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला ही मजा आली असेल या पॉडकास्टमध्ये. आणि सिद्धेशला आपण असंच बोलवत राहू, वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलू, वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपण बोलू. मग ते डार्क झाले किंवा मूवीज बद्दल झालं किंवा कशाबद्दलही झालं, सो आपण डिस्कस करू त्याबद्दल. आय होप तुम्हालाही आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली, आणि तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवर पण ऐकू शकता. आणि सिद्धेशलाही तुम्ही फॉलो करू शकता, कारण तोही आजकाल खूप कॉन्टेंट बनवतोय. तो स्टोरी कॉन्टेंट मीम्स भेटतील तुम्हाला. तर खूप वेगवेगळे मीम्स वगैरे बनवत असतो तो. तर त्याचा ID पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो आपण भेटू परत एकदा एका अशाच एपिसोडमध्ये. आणि तुम्हालाही समजा पॉडकास्टमध्ये यायचं असेल आपल्या, तुमच्याकडेही काही खूप क्रेझी काही स्टोरीज असतील, ते कोणत्याही विषयावर झाले, तर खाली गुगल फॉर्म दिलेला असेल तो नक्की भरा. आणि जर तुमच्या स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. बाय. स्टे ट्यून्ड.